मोस्टली तुम्ही जर 50-60 लोकांचा कार्यक्रम आहे, तुम्हाला 3 जण वाढायला लागतात. 3 जण वाढायला लागतात, 500 रुपये हजेरी चालू आहे, 1,500 रुपये झाले. 50 लोकांच्या कार्यक्रमाला कितीचा फरक पडला? 30 रुपयाचा इम्पॅक्ट पडला. मग 270 आहे, 240 ला द्या तुमचा गाडी. तो जर 260 ला ऐकतोय तर 260 ला द्या. तुम्हाला कसं आहे, युनिव्हर्सल कमवायचे. कुठेतरी 250 ला विकायचं, कुठेतरी 290 ला विकायचं. दोन्हीकडे ऍडजस्ट करायचं. आपल्याला काय आहे की ऍव्हरेज मॅच झाला पाहिजे, पण पार्टी हातात नाही गेली पाहिजे. तुम्ही काही करा. आज बँक्वेट आणि केटरिंगच्या लीडच्या कन्व्हर्जनला आम्ही स्वतः बसतो. आमचे मॅनेजर आणि हे ते कोणी जीएम असू नये तर कोणी असो, तो बँक्वेट केटरिंगच्या लीड बघत नाही. सगळ्या लीड्स वडीलच बघतात. वडिलांनंतर मला जसा वेळ भेटतो तसं मी बघतो. 250, 260, 270 रुपये तुमचा जेवणाचा रेट झाला बँक्वेटचा. त्याच्या पुढे भाडं किती घ्यायचं तुमच्यावर डिपेंड आहे. नॉन एसी हॉल आणि तुमचं लोकेशन कुठे त्याच्यावरती डिपेंड करतं. एसी आहे, नॉन एसी आहे. नॉमिनली आत्ता आम्ही इथं 200 रुपये भाडं घेतो. म्हणजे मी माझा जो मेन कोर्सचा मेन्यू आहे तो 470 रुपयाला लास्ट सोडतो. खूप रडरड केली तर 460 ला सोडतो. पण 539 आमची एमआरपी आहे, कारण मला थोडा डिस्काउंटला प्राइस ठेवणं गरजेचं आहे. 40 रुपये 50 रुपये मला डिस्काउंटला ठेवणं. कस्टमर डिस्काउंट मागतच मागतं बँक्वेटला. जेवायला नाही मागणार रिक्वेस्ट, पण बँक्वेटला कस्टमर डिस्काउंट मागतच मागतं. बरोबर. मग 470 ओके. 470 मध्ये मी ज्यावेळेस विचार करणार की फूड कॉस्ट, तर 125 ते 130 रुपये फूड कॉस्ट आहे 470च्या अकॉर्डिंगली. म्हणजे त्या केसमध्ये फूड कॉस्ट किती आली? 25%. ओके. आणि 30 रेस्टॉरंटची ती 40%.